हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपलं हे अंकगणितावरील 39वे लेक्चर आहे. ठीक आहे. यामध्ये आपण शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी, यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पर्सेंटेज, या टॉपिकला सुरुवात करत आहे. ठीक आहे. हे शेकडेवारीवरील आपलं पहिलंच लेक्चर आहे आणि आपण यामध्ये बेसिक कन्सेप्ट आणि काही टाईप घेणार आहे. ठीक आहे. आता बेसिक कन्सेप्ट पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक पूर्ण परफेक्ट लक्षात येईल. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट म्हणजे सुरुवातीला फक्त तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आता याची डेफिनेशन बघा. एखाद्या संख्येचे 100 या संख्येशी असणारे प्रमाण, ठीक आहे, म्हणजे शेकडेवारी होय. ठीक आहे. किंवा 100 हे प्रमाण धरून जेव्हा वस्तूची तुलना केली जाते तेव्हा त्याला शेकडेवारी म्हणतात. ठीक आहे. आता आपण डेफिनेशन काय आहे नक्की ते पहिल्यांदा पाहू. ठीक आहे. एखाद्या संख्येची म्हणजे एखादी संख्या घ्या तुम्ही कोणती, समजा आपण घेतली 10 घेतली. ठीक आहे. 10 या संख्येचे 100 या संख्येशी असणारे प्रमाण हे प्रमाण आहे. ठीक आहे. किंवा ह्याला आपण असं मानतो 10:100. बरोबर आहे. मग काय येईल 1:10. ठीक आहे. म्हणजे शेकडेवारी. ठीक आहे. म्हणजे काय शेकडेवारी, तर छेदाला 100 घेतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. शेकडेवारीसाठी चिन्ह काय आहे, हे चिन्ह शेकडेवारीचं. बरोबर आहे. आणि हे चिन्ह आहे ना, याचं लक्षात ठेवायचं की छेदाला 100, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. शेकडेवारी चिन्ह जर आपल्याला काढायचं असेल तर छेदाला 100 घ्यायचं. काय घ्यायचं? 100. आता यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. पहिली गोष्ट म्हणजे समजा, व्यवस्थित लक्ष द्या ह्या गोष्टीकडे. समजा इथं दिलं 20%. ठीक आहे. तर आपल्याला हे टक्के जे चिन्ह आहे, हे जे टक्केचं चिन्ह आहे आपल्याला हे दिलेलं, ते जर आपल्याला काढायचं असेल तर काय करणार आपण? छेदाला 100 घेणार. कशाला? छेदाला. म्हणजे काय येणार, हे चिन्ह निघून जाणार आणि येणार 20/100, म्हणजे 20/100. ठीक आहे. चिन्ह निघून गेलं म्हणजे काय लक्षात ठेवायचं आपल्याला, लिहून घ्या असं, हे चिन्ह काढायचे, ठीक आहे, असेल तर त्या संख्येला छेदाला 100 घ्यावे. मित्रांनो, हे मी लिहून का देत आहे, तर यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं की 100 गुणाकारात घ्यायचं की भागाकारात, यामध्ये खूप कन्फ्युजन असतं. ठीक आहे. मग काय सांगितलं की पर्सेंटेज हे चिन्ह काढायचे असेल तर त्या संख्येला छेदाला 100 घ्यावे. म्हणजे बघा, 20% म्हणजे किती असं आपल्याला विचारलं. समजा प्रश्न काय आहे, 20%. बरोबर. हे टक्के म्हणता. बरोबर. म्हणजे किती. ठीक आहे. तर आपण हे चिन्ह टक्केच आपल्याला काढायचे. म्हणजे काय, 20/100. मग याचं काय येतंय अतिसंक्षिप्त रूप 2/10. बरोबर. 0ला 0 गेला. बरोबर. म्हणजे याचा अजून काय येईल 1/5. ठीक आहे. ही लाईन व्यवस्थित लिहून घ्या आणि याला चौकट करा. ठीक आहे. 1/5 हे झालं अतिसंक्षिप्त रूप त्याचं. म्हणजे हे कशात रूपांतर झालं, तर हे तुमचं झालं व्यवहारी अपूर्णांकात. बरोबर. व्यवहारी अपूर्णांकात. बरोबर. तुम्हाला प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की शेकडेवारीचे किंवा टक्केवारीचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा किंवा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आता हे व्यवहारी अपूर्णांकात आपण रूपांतर केले. जर आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे असेल तर काय करणार, 5ने डायरेक्ट ह्याला भागणार. बरोबर. 5 0 0 0चा भाग गेला, पॉईंट आला, परत 1 वर घेतला 0, 10 झालं, 5 2 10. काय आलं दशांश अपूर्णांकात 0.2. बरोबर. हे झालं दशांश अपूर्णांकात. ठीक आहे. आता दशांश अपूर्णांकात काढण्यासाठी दुसरं एक शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट आहे, तर तुमचं 20%चं आपण करतोय रूपांतर, तर 20/100 घेतलं. बरोबर. बरोबर. तर मग डायरेक्ट काय घ्यायचं की इथं 100 खाली छेदाला आहे. बरोबर. मग 2 दशांश फक्त इकडे सरकवायची. म्हणजे बघा, आता इथं काय आहे तुमचं 20%. बरोबर. मग जर तुम्हाला टक्के चिन्ह काढायचंय तर काय करणार तुम्ही, दशांश चिन्ह हित आहे, कुठं नाही म्हणजे इथं आहे. मग हे दशांश चिन्ह तुमचं कुठं जाणार, 2 घर इकडं, कारण छेदाला 100 येणार आहे. बरोबर. म्हणजे ह्याचं रूपांतर कसं होणार आहे, 20/100 होणार आहे. बरोबर. पण हे न घेता तुम्ही काय करू शकता, 2 दशांश इकडे सरकवू शकता. म्हणजे काय करू शकता, डायरेक्ट 0.20.
म्हणजे 0.2 थोडक्यात हे शून्य घेतला काय आणि नाही घेतला काय याचा काय फरक पडत नाही, बरोबर. म्हणजे 0.2 किंवा 0.20 हे तुमचं उत्तर आलं. तुम्ही डायरेक्ट दशांश अपूर्णांकामध्ये काढू शकता. ठीक आहे. व्यवहार्य अपूर्णांकात काढण्यासाठी तुम्हाला शून्याला शून्य जात असेल घालवावं लागेल, अतिसंक्षिप्त रूप काढावं लागेल. ठीक आहे. येते लक्षात. ही झाली तुमची पहिलं मी जे सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. आता दुसरं, जेव्हा तुम्हाला एखादा संख्या दिली जाते आणि त्याचं शेकडेवारीत रूपांतर करायला सांगितलं जातं, बरोबर. म्हणजे कसं, एखाद्या वरती घेतो मी, एखाद्या संख्येचे शेकडेवारी, व्यवस्थित लक्ष द्या, खूप सोपा आहे हा टॉपिक, मध्ये रूपांतर करणे. ठीक आहे. समजा एखादी संख्या दिली आहे. ठीक आहे. काय दिले, समजा तुम्हाला 20 दिलेला आहे. ठीक आहे. 20चे शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचे. ठीक आहे. दुसरी संख्या तुम्हाला दिलेली आहे 0. ठीक आहे 35. ठीक आहे. याचं तुम्हाला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचे. शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचे म्हणजे काय होणार, तर हे चिन्ह येणार आहे, बरोबर. शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचे म्हणजे ह्याला चिन्ह आहे का इथं पर्सेंटेजचं, नाही, तर पर्सेंटेजचं चिन्ह येणार आहे. आणि जर पर्सेंटेजचं चिन्ह द्यायचं असेल तुम्हाला तर 100नी मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, 100नी मल्टिप्लाय करायचं दिलेल्या संख्येला. आणि जर काढायचं असेल तर 100नी डिवाइड करायचं. या दोन गोष्टी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत शेकडेवारीमध्ये. ठीक आहे. दिलेल्या संख्या जी पण असेल त्याला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे का ते शेकडेवारीमध्ये आहे आणि त्याचं रूपांतर व्यवहारी किंवा दशांश अपूर्णांकामध्ये करायचं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जर दिलेल्या संख्येचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचे असेल तर त्याला गुणुले 100 करायचं. काय करायचं, गुणुले 100. म्हणजे काय करणार तुम्ही, ह्याचं 20 गुणुले 100 किती आलं, हे 20 वरती 2 शून्य, 2000% आलं तुमचं टक्के चिन्ह. टक्के चिन्ह दिलं, बरोबर. मग टक्केवारीत करण्यासाठी 100ने गुणायचं आणि टक्केवारीतनं अपूर्णांकामध्ये किंवा संख्येमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला 100ने भागायचं. ठीक आहे. आता ह्याचं काय येईल, 0.35 गुणुले 100 किती आलं तुम्हाला माहित आहे. जेव्हा गुणतो आपण तेव्हा पण हे 2 शून्य आहेत, हे दशांश इकडे जायला आता दोन्ही, बरोबर. म्हणजे काय येईल, 35%. आलं लक्षात तुमच्या, काय आलं, हे 35% आलं. आणि ह्या 35%चं जर आपल्याला व्यवहार्य अपूर्णांक किंवा दशांश अपूर्णांक, ठीक आहे, किंवा संख्येमध्ये रूपांतर करायचं असेल म्हणजे हा टक्के जो काढायचा असेल तर काय करणार आपण, 35 डिवाइड 100 काय करणार, मग काय येणार 0.35. येतं लक्षात. याचं हे कशात रूपांतर केलं, अपूर्णांकामध्ये, बरोबर, अपूर्णांकात. ठीक आहे. आणि हे काय आहे, ह्याचं हे कशात रूपांतर केलं, ह्याचं हे, तर हे शेकडेवारीत. शेकडेवारीत म्हणजे काय, टक्केवारीत. आलं लक्षात. कोणाला काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण एक एक एक्झाम्पल घेताना तुम्हाला अजून क्लिअर होईल. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचे आहेत की जर शेकडेवारीचे, इकडे बघा, जर शेकडेवारीचे रूपांतर संख्येमध्ये करायचं असेल अपूर्णांकामध्ये वगैरे तर 100ने डिवाइड करणे असं लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आणि जर अपूर्णांकाचे किंवा दिलेल्या संख्येचे शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं असेल तर 100ने गुणणे. मी जे वाक्य 2 बोललो आता ती रिपीट करा, व्यवस्थित बघा, ऐका व्यवस्थित आणि ते लिहून घ्या. आणि त्यामध्ये हे गुणुले भागिले चिन्ह हे असं द्या. बस, शेकडेवारीमध्ये बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता आपण यावरची थोडीफार एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आता बघा हे 2 प्रश्न बघा. शेकडेवारीचे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर किंवा दशांश अपूर्णांकात रूपांतर, बरोबर. आता शेकडेवारीचा प्रश्न आहे. आता मग ही दिलेली संख्या ही शेकडेवारीत आहे कसं ओळखायचं, तर हे चिन्ह असतं, बरोबर. हे चिन्ह आहे म्हणजे दिलेली संख्या कशात आहे, शेकडेवारीमध्ये आहे, बरोबर. हे चिन्ह आहे, बघितलं, म्हणजे दिलेली संख्या कशात आहे, शेकडेवारीत आहे, बरोबर. मग आता आपल्याला शेकडेवारीचे जर व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल किंवा दशांश अपूर्णांकात तर इथं वाटलंच तर असं करा, प्रश्न लिहा आणि तर असं करा आणि तर लिहा, असं अशी रेष वडा आणि खाली छेदाला 100 करा आणि तो वरती लिहा वाटलं तर संख्या दिलेली करा, दिलेली संख्या भागिले 100
असं केलं की याचं रूपांतर शेकडेवारीचं रूपांतर व्यवहारी किंवा दशांश अपूर्णांक किंवा आपल्या जे असेल ते पूर्णांकामध्ये होऊन जाईल. बरोबर आहे, येते लक्षात. मग बघा आता इथं काय करणार, 65% दिले म्हणजे काय येणार, 65 डिवाइड 100. किती आलं हे. जर आपण व्यवहारी अपूर्णांकात करायचं असेल तर आपण दशांश अपूर्णांकात करू. काय करणार, डायरेक्ट 2 शून्य आहेत म्हणून 2 शून्य दशांश तर इकडे सरकवणार, काय येणार 0.65. हे कशात झालं मित्रांनो, हे झालं तुमचं दशांश अपूर्णांकात. बरोबर. आणि जर याचं व्यवहारी अपूर्णांकात करायचं असेल तर भाग घालवणार आपण. बरोबर. कितीचा भाग जातोय, 5चा भाग जातोय, 13 20, 13 डिवाइड 20 ह्याला भाग जातोय का, नाही जात. हे कोणत्यात झालं रूपांतर, व्यवहारी अपूर्णांकात. आता एवढं जर सांगून जर तुम्हाला समजत नसेल तर अवघड आहे मग. कारण मी डायरेक्ट सांगितलं की शेकडेवारीचं रूपांतर जेव्हा व्यवहारी अपूर्णांकात किंवा दशांश अपूर्णांकात किंवा पूर्णांकात, कारण पूर्णांक पण येऊ शकतं ना. इथं जे आहे 20% 65% दिले, इथं जर त्यांनी 100% दिलं असेल, तिसरा 100% घेऊ आपण. ठीक आहे, आता ही सोडवू आधी. ठीक आहे, आता 20%चं काय करणार, टक्के दिले म्हणजे काय करणार, 20 डिवाइड 100 किती आलं, 2 डिवाइड 10 म्हणजे 1 डिवाइड 5. हे झालं व्यवहारी अपूर्णांकात. बरोबर. आणि दुसरं दशांश अपूर्णांकात करायचं असेल तर इथून डायरेक्ट काय करणार, 0.20. हे झालं तुमचं दशांश अपूर्णांकात. बरोबर, येतं लक्षात. आता 100%चं बघा बरं, याचं काय येणार, टक्के आहे म्हणजे 100 डिवाइड 100. बरोबर. आपल्याला एवढं माहित आहे की टक्के चिन्ह आहे, टक्के चिन्ह काढायचे म्हणजे 100 डिवाइड करायचं आहे. एवढंच लक्षात ठेवा फक्त, हे वाक्य माझं. ठीक आहे, काय येणार इथं, 0 0 गेला, 0 0 1 आलं. आला पूर्णांक तुमचा, पूर्णांक आला. म्हणजे शेकडेवारीचं रूपांतर व्यवहारी असेल, दशांश असेल, पूर्णांक असेल, कशात जरी करायचं असेल, म्हणजे हे चिन्ह जर काढायचं असेल, शेकडेवारीचं रूपांतर करणे म्हणजे हे चिन्ह काढणे, तर 100ने भागायचं. बरोबर. आणि जर दुसरं काय, आता पूर्णांक किंवा अपूर्णांक मग कोणताही असो, ठीक आहे, अपूर्णांकाचे रूपांतर वरती घेतो, रूपांतर कशात करायचं आता, शेकडेवारीत. बरोबर, शेकडेवारीत, शेकडेवारीत करणे. ठीक आहे, आता घ्या कोणताही पूर्णांक घ्या, नाहीतर अपूर्णांक घ्या. समजा आपण घेतला 0. किती घेतला, 3 घेतला समजा. ठीक आहे, हा काय आहे, अपूर्णांक आहे. कोणता आहे, तर हा दशांश अपूर्णांक. बरोबर. ह्याचं आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचं. बरोबर. काय करणार, गुणले 100, इथं लगेच चौकोन करून ठेवा. काय करणार, 100ने गुणणार. जेव्हा आपण टक्केवारी हे चिन्ह द्यायचं आपल्याला, घ्यायचं ह्याच्यात. बरोबर, तर 100ने गुणायचं. मग काय येणार, 0.3 गुणुले 100. काय येणार इथं, मग इथं 100% असं पण घेऊ शकता किंवा आन्सर आल्यानंतर करू शकता. मग काय, हा जो आहे पॉईंट इकडे जाणार. बरोबर, 2 घरं गुणतोय आपण. जेव्हा आपण भागतो तेव्हा हा जो दशांश चिन्ह इकडे जातं. बरोबर, 2 घरं. आणि जेव्हा गुणतो तेव्हा हे दशांश तर इकडे जातं. म्हणजे काय येणार, 30. आणि काय येणार, टक्के. म्हणजे काय आलं, 0.3चं शेकडेवारीत रूपांतर केल्यानंतर आलं 30%. ठीक आहे, आपण इथं जर असं केलं, 2चे रूपांतर करायचे असेल तर काय करणार, 2 गुणुले 100. बरोबर, काय आलं, 2 गुणिले 100 200%. टक्केवारीत रूपांतर केलं आपण. बरोबर, समजलं सर्वांना, काही प्रॉब्लेम. दुसरा अपूर्णांक घ्या एखादा. काय घेतलं, समजा आपण घेतला 5 डिवाइड 12. ठीक आहे, तर याचं रूपांतर करायचे 5 डिवाइड 12. ठीक आहे, गुणुले 100. काय आलं इथं, 500 डिवाइड 12. इथं टक्के आलं. बरोबर. आता हा अपूर्णांकात येणार आहे, व्यवहारी अपूर्णांकात येणार आहे हा. पण जरी व्यवहारी अपूर्णांकात आला तरी हा टक्के आहे. बरोबर, टक्के चिन्ह आहे. बरोबर आहे. बघा आता 12ने भाग जातोय का, नाही. आपण पहिल्यांदा घालू, 2ने 6 आलं, 250 आलं, परत काय येईल, 3 आलं, 125 आलं. त्याला भाग जातोय का, 7 1 8 नाही जात. म्हणजे काय आलं, 125 डिवाइड 3. पण टक्के आलं, टक्क्यात रूपांतर. म्हणजे रूपांतर फक्त लक्षात ठेवायचं की टक्के चिन्ह घ्यायचंय की काढायचं यावर डिपेंड आहे. जर काढायचं असेल तर डिवाइड 100 करणार. बरोबर, आणि जर द्यायचं असेल तर गुणुले 100 करणार. बस एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. समजलं असेल.
आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करू, ठीक आहे. थोडी थोडी एक्झाम्पल बघत, काही नियम असतील तर बघत जाऊ. फक्त आपल्याला दोन कन्सेप्ट काय समजल्या, की एकतर 100नी भागणे आहे, नाहीतर 100नी गुणणे आहे. ठीक आहे. गुणायचं कधी आणि भागायचं कधी, तर शेकडेवारीमध्ये शेकडेवारीचं जर आपण अपूर्णांकात जर रूपांतर करत असेल, म्हणजे शेकडेवारी हे चिन्ह काढत असेल तर 100ने भागायचं, आणि शेकडेवारीमध्ये जर रूपांतर करत असेल, बरोबर, घेत असेल, चिन्ह घेत असेल, थोडक्यात शेकडेवारीमध्ये जर रूपांतर करत असेल तर हे वापरायचं. ठीक आहे. आणि शेकडेवारी चिन्ह काढत असेल तर हे वापरायचं. ठीक आहे, समजलं. आता प्रश्न बघा काय, 100% म्हणजे किती. तुम्हाला माहित आहे हे टक्के दिलेलं आहे, टक्के चिन्ह काढायचं आपल्याला. काढायचं म्हणजे काय करणार, 100नी भागणार. बरोबर. मग काय येईल, 100 डिवाइड 100 किती आलं, 1. तुमचं उत्तर काय आलं, 1. बरोबर. 50% टक्के आहे, टक्के चिन्ह काढायचे, काय करणार, 50 डिवाइड 100, 100नी भागायचे. बरोबर. 1/2. ठीक आहे. 25% काय येणार, 25 डिवाइड 100 किती येणार, 1/4. झालं रूपांतर. सिंपल आहे. येते लक्षात, टक्केवारी चिन्ह काढलं म्हणजे 100ने भागलं. आता हे प्रश्न बघा, 0.5 दिलेला आहे, टक्के दिले का नाही. बरोबर. किती टक्के विचारले, म्हणजे टक्केमध्ये रूपांतर करायचे. बरोबर. टक्के घ्यायचे आपल्याला. बरोबर. मग काय करणार, 100ने गुणणार. मग याला 100ने गुणणार आपण. 0.5 गुणुले 100 किती आलं, 2 दशांश चिन्ह इकडे जाणार. बरोबर. गुणलंय काय येणार, 50%. चिन्ह काय येणार, टक्केचं चिन्ह येणार इथं, कारण चिन्ह ऑलरेडी इथं आहे, दिसलं. जे आपण फक्त 100ने गुणणार, आलं 50%. 2चं काय करायचं, टक्केवारीत रूपांतर करायचं, म्हणजे शेकडेवारीत काय येणार, 2 गुणुले 100 किती आलं, 200%. आलं लक्षात. टक्केवारीत रूपांतर करायचे. 0.012चं टक्केवारीत रूपांतर करायचे, मी करणार 0.012 गुणुले 100 किती येत आहे, 2 दशांश इकडे सरकणार, म्हणजे काय येणार, 1.2%. आलं लक्षात. आता एकदम परफेक्ट तुमच्या लक्षात बसला असेल आता, की चिन्ह असल्यानंतर ते काढायचं असेल तर काय करायचं, आणि नसेल तर द्यायचं असेल तर काय करायचं, द्यायचं असेल तर 100ने गुणायचं, काढायचं असेल तर 100ने भागायचं. आता प्रश्न बघा अजून, 280चे 20% म्हणजे किती. आता आपल्याला टक्के तर समजलं, ह्याचा अर्थ समजला, पण 280चे 20% म्हणजे किती. तर आता हा चे शब्द आहे ना, चे, त्याचा आधी अर्थ लक्षात घ्या तुम्ही. तर चेचा अर्थ आहे गुणुले. काय आहे इथं लिहून घ्या, असं लिहून घ्या इथं, चे बरोबर गुणुले, आणि त्याला चौकोन करा, असं चौकोन करून घ्या. ठीक आहे. काय, चे बरोबर गुणुले. आलं लक्षात. मग आता बघा, 280 आहे असं घ्यायचं, चे म्हणजे काय, गुणुले. चे म्हणजे काय आहे, गुणुले. आणि 20% म्हणजे आपण 20ला काय करतो, वरतीच आपण बघितलं, 25 असेल 20 असेल तर काय करतो, टक्के चिन्ह काढायचं, म्हणजे 100ने भागतो. बरोबर. मग काय करणार आपण इथं, 20% चिन्ह काढायचे, डिवाइड 100. झालं तुमचं. ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. बरोबर. शून्याला शून्य कॅन्सल होता गुणाकार चिन्हामध्ये. काय आलं, 28 गुणुले 2 किती आलं तुमचं उत्तर, 56. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता मित्रांनो, काय इथं, 300चे 30%. आपल्याला काय सांगितलं आत्ताच, काय करणार आपण, 300 आहे असं घेणार, कारण 300ला टक्केचं चिन्ह आहे का नाही, म्हणजे 300 आहे असं घेणार. ठीक आहे. आणि काय करणार परत, चेचा अर्थ काय, गुणुले. 300 आहे असं घेतलं, गुणुले, आणि 30%, 30ला टक्केचं चिन्ह आहे म्हणून काय करणार, छेदाला 100 घेणार. करा, शून्याला शून्य गेलं, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य घालवलं डायरेक्ट, काय आलं, 3 गुणुले 30 किती आलं, 90. हे झालं तुमचं उत्तर. 500चे 20%चे 30%. बघा आता इथं 2%चे चिन्ह आलेत, 2 आलेत. सिंपल आहे, आपल्याला बाकी काय करायचं नाही. आपण काय सांगितलं, चेचा अर्थ म्हणजे गुणाकार. इथं असं लिहून घ्या वाटलं तर, चे बरोबर गुणाकार, नाहीतर इथं परत एक्स लिहिणार तुम्ही, गुणाकार. समजत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. काय करणार इथं आपण, 500चे, चेचा अर्थ काय, गुणाकार, 20% टक्के चिन्ह आहे म्हणजे छेदाला 100, चे परत आलंय म्हणजे परत गुणुले, 30% म्हणजे 30 डिवाइड 100
किती सोपं आहे बघा. काय केलं आपण, 500 घेतलं, चे ऐवजी गुणाकारात चिन्ह घेतलं, 20% म्हणजे 20/100, परत चे आलंय म्हणून परत गुणाकार घेतला, 30% म्हणजे 30/100. करा सॉल्व. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. कारण गुणाकारात चिन्ह आहे त्यामुळे खालच्याला आपण वरचे शून्य घालवू शकतो. काय आलं, 5 गुणुले 2 गुणुले 3. काय केलं, पहिल्या शून्याला हा शून्य, ह्या शून्याला हा शून्य आणि ह्या 2 शून्याला हे 2 शून्य घालवले. बरोबर, 5 गुणुले 2 गुणुले 3 काय येईल, 5 2 10, 10 त्रिक 30. काय उत्तर आलं आपलं 30. म्हणजे 500चे 20%चे 30% बरोबर 30. समजलं. आता काय 70%चे 70%. बघा आता दोन्ही पण टक्के आहेत, इथं पण टक्के दिलं, इथं पण टक्के दिलाय. आपल्याला माहित आहे चिन्ह दिलंय म्हणजे छेदाला 100 घ्यायचं, आपल्याला एवढं पाठ आहे. बरोबर, काय करणार, चिन्ह इथं पण दिलंय मग 70/100, चे म्हणजे गुणुले आणि परत 70% म्हणजे 70/100. काय आलं उत्तर, ह्या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, वरती काय राहिलं 7 गुणुले 7. किती आलं, गुणाकारात चिन्ह आहे म्हणजे डायरेक्ट गुणाकार होणार. बरोबर, तिरकस गुणाकार होणार नाही, डायरेक्ट गुणाकार. का तर गुणाकारात चिन्ह आहे. 7 7 49, 10 गुणले 10 100, 49/100. ह्याला काय भाग जात नाही. बरोबर, झालं उत्तर तुमचं. किती सोपं आहे. दशांश चिन्हामध्ये दिलं असेल तर ह्याचं दशांश चिन्हामध्ये रूपांतर करायचं. समजतंय. आता 100चे 100%, 100चे इथं टक्केच चिन्ह दिले का नाही म्हणजे डायरेक्ट फक्त 100 येणार. चे म्हणजे गुणुले आणि 100% म्हणजे 100/100. किती आलं, ह्या 100ला 100 डायरेक्ट कट होतंय, आन्सर डायरेक्ट 100 येणार. परत काय 100%चे 100%. आता दोन्हीकडे टक्के चिन्ह आहे म्हणजे काय 100%चे म्हणजे 100/100, चे म्हणजे गुणुले, परत 100% म्हणजे 100/100. किती आलं, ह्या 100ला 100 गेलं, ह्या 100ला 100 गेलं. काय आलं, 1 गुणुले 1. गुणाकार आहे, आपण भागलंय बरोबर एकमेकांना म्हणजे काय 1 गुणुले 1 बरोबर 1. म्हणजे उत्तर काय आलं 1 आलं. समजलं इथपर्यंत. काय प्रॉब्लेम तुम्हाला. एकदा टक्केवारीचं रूपांतर करण्यासाठी 100 छेदाला का गुणुले की भागिले हे समजलं की विषय क्लिअर होऊन जातो, काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे मित्रांनो, आपल्या या शेकडेवारीच्या पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे 39व्या लेक्चरमध्ये आपण एवढेच घेत आहे टॉपिक. म्हणजे आपण काय घेतलं, डेफिनेशन, बेसिक कन्सेप्ट. बरोबर, गुणायचं कधी आणि भागायचं कधी हे समजलं पाहिजे. ठीक आहे, भागायचं कधी, जर शेकडेवारीचं रूपांतर आपल्याला पूर्णांकामध्ये करायचं असेल तर, म्हणजे शेकडेवारी चिन्ह काढायचं असेल तर भागायचं, काढणे. बरोबर, हे आपण पाहिलं. आणि जर शेकडेवारी चिन्ह द्यायचं असेल तर गुणायचं. बरोबर, शेकडेवारी चिन्ह देणे असेल तर गुणायचं. ठीक आहे, हे आपण पाहिलं यामध्ये. ठीक आहे, आणि काही एक्झाम्पल पण आपण पाहिले की रूपांतर कसं करायचं. ठीक आहे, हे एक्झाम्पल आपण पाहिले. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाकी एक एक टाईप म्हणजे एक एक्झाम्पल पुढचे अवघड घेत जाऊ. ठीक आहे, हा टॉपिक खूप सोपा आहे, तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आणि तुम्हाला आता जे बेसिक कन्सेप्ट शिकवल्या त्या जर तुम्हाला समजले असतील तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे एक एक टाईप घ्यायला सुरुवात करू, म्हणजे एक प्रश्न घ्यायला सुरुवात करू. त्याआधी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा तुम्हाला जे बेसिक कन्सेप्ट सांगितल्या मी ते समजल्या का. नाहीतर मी शिकवत जायचो आणि तुम्ही फक्त बघायचा समजत नाहीये असं व्हायला नको. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.